कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी जन्मास आलो मी आई तुझ्या मोठी जन्मास आलो मी आई तुझ्या मोठी वंदन माझे तुला कोटी कोटी हे वंदन माझे तुला कोटी कोटी हे वंदन माझे तुला कोटी कोटी विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे आता कसे तुझे उपकार विसरू आज कितीतरी घटना सहन करून तुम्हाला शिवंत देह दिला 84 लक्ष योने मिळून हा मानवाचा देह फक्त आणि फक्त तुझ्या म्हणून मिळालाय म्हणून म्हणायचं तू घर सांभाळीले होते विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे आहे सत्वरी रूप ईश्वरी अमृताची धार तू दासली उडी किमया जगिया आहे तुझी मोठी किमया जगिया आहे तुझी मोठी तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी मला तू प्रेमाने घास माझ्यासाठी आई जोशीलाच त्रास माझ्यासाठी आई जोशीला त्रास माझ्यासाठी आई जोशीला तुझ्या गविला जग हासला तुझ्या उतरी जन्मते पुन्हा राहो सदैव तुझे नाव राहो सदैव तुझे नाव तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी जन्मास आलो मी आई तुझ्या मोठी जन्मास आलो मी आई तुझ्या मोठी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी 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 वंदन माझे तुला कोटी तुला कोटी कोटी बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासाधिकाजी शिवराम धोंड अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा
माझे बंधू दादा दादाच्या माध्यमातून ठिकाणी 501 रुपयाचा भारत पारितोषिकाने मानाचा घोषणा करतो. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी स्तवन झालेला आहे. गाण्याला सुरुवात करतोय. तत्पूर्वी तुम्हाला थंडी बिंडी काय लागत नाही ना? कारण काय आज मित्रांनो गाडी गरमच करायची. कारण गोवाना नॉनव्हेज चालत नाही, गोवाना शाकाहारी चालत नाही. त्यांना फक्त व्हेज, त्यांना नॉनव्हेज लागतो, त्यांना शाकाहारी जमत नाही, त्यांना सगळा मांसाहारीच लागतो. म्हणून बोवा आज अगदी तुम्हाला हवा तसा तुमचा ताट करतो मांसाहारी शब्दाचा असं म्हणायचं. आज बोवा तुमचा पोट भरून अगदी तुमचा ताट करतो. अगदी हवा तेवढा तुम्हाला किती नॉनव्हेज खायचं तेवढा आज खाऊन घ्या बोवा. आणि म्हणून मित्रांनो सध्याचं वातावरण असं आहे, सध्या आपल्या मुंबईबद्दल किंवा आपल्या या महाराष्ट्रातलं वातावरण असं आहे. म्हणून म्हणायचं आहे की शिवरायांनी स्थापन केलेलं, राजांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य, त्याचा अभिमान प्रत्येकानं बाळगलाच पाहिजे. बरोबर आहे ना? शिवरायांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य, त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे. इथला प्रत्येक माणूस हा एकजुटीनं एकटीनं राहिलाच पाहिजे. अरे ही शान आहे आपली मायबोली, मराठी भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे, प्रत्येकाला आलीच पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी स्तवन झालेला आहे. गणाकडे वळतोय. प्रत्येकाला मित्रांनो या ठिकाणी आज टाकलेले आहे. प्रत्येकाचे डोळे त्या गावच्या वाटेकडे लागले. 27 तारखेचा तो दिवस, ती पहाट कधी होईल. आणि म्हणून रिझर्वेशन सर्वांनी करून ठेवले पाहिजे ना? केले का नाही? जर चुकून कोण राहिला असेल तर आत्ताच करून घ्या. कारण एका रात्रीत अख्खी मुंबई खाली करायची ताकद फक्त माझ्या कोकणकरांना. म्हणून बॅगा बिगा आतापासून बांधायला सुरुवात करा. म्हणून मित्रांनो या ठिकाणी प्रत्येकाला या ठिकाणी आस लागले, ओढ लागले फक्त 27 ऑगस्टच्या दिवसाची. आणि तोच विषय आपल्या समोर या ठिकाणी घरातून ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. की व्यथा सांगतो गणा आज या वेड्या मनाची, की व्यथा सांगतो गणा आज या वेड्या मनाची. मग वाट पाहत बसलेत सारे देवा, अरे त्या तुझ्या चतुर्थी सणाची. मग हीच ओढ लागली देवा, अरे हीच ओढ लागली तुझ्या भक्तांना तुझ्या दर्शनाची. मग आस पुरवावी तू गणराया, अरे या तुझ्या साऱ्या भक्त जनाची. आणि म्हणून बघा बुवा या ठिकाणी तुम्हाला पण सांगतोय, अजून तुमच्याने माझे मला वाटतं 2 कार्यक्रम बाकी असतील बुवा. तिसरा कदाचित अजून लागायची तयारी आहे बुवा. पण राजेश बुवाची गाणी ही तुमच्या सोबत नाही तर बुवा प्रत्येक शाहिरासोबतच ही नव्यानच मित्रांनो असणार. आणि म्हणून गणाचा एक विषय, आगळा वेगळा विषय, बुवांचे गण. अगदी मित्रांनो त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, पण त्याचा साक्षीदार हा राजेश बुवा, याचा पण मला बुवा अभिमान आहे. बुवांचं गण अगं सांगाय काय काय आणू माझ्यासोबतचा हे बुवा आणि खात्रीने सांगतोय. गाणा माझ्या बालपणी माझ्यासोबतचा आणि परवाचा. नाव गणाचं गोंदाईचं गणाला कौतवायचं. बुवा तुम्ही जरी रंगात काला असलो तरी राजेश बुवा तुमच्यासाठी बुवा चांगल्या पायाचा लक्षात ठेवा. म्हणून विषय बुवा गणाचा ठेवतोय. म्हणायचं आहे काय अगदी बुवा इथं त्यांना खुर्ची द्या, इथं खुर्ची द्या. नाही तर काय बोलला मी बोलतोय आणि तुमचं कारकूनचे बघवा ठेवतो ते तुम्हाला सांगतात हलताच काहीतरी. त्यांना पण सांगतोय तुम्ही आज जरी शाही संपली, वयांची पाना फाटली तरी हाय काय करायची चे भन काय द्यायचं तो आज घेऊन घ्या. तुमची शाही संपली तर थोडीशी भोवन चटणी घ्या. पान प्यानात आज पेन रिकामा ठेवायचा नाही कुणी, सगळ्यांना सांगतो. आणि म्हणून मित्रांनो विषय कसा आणला बघा. तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे
देवा अरे वाटेकडे डोळे लावून बसले सर्वजण. कधी येशील? तो तुझा तो दिवस, तुझ्या आगमनाचा दिवस, ती आनंदी पहाट, 27 तारखेचा दिवस कधी आमच्या आयुष्यात येईल म्हणून म्हणतोय. अरे तुझ्या आगमनाची गणेश पाहतो रे वाट, उगवणार सांग कधी ती आनंदी पहाट. आसला कधी लंबोदरा हे बाप्पा अरे सांग लंबोदरा येणार कधी हो घरा तुम्ही लंबोदरा सांगा येणार कधी हो घरा. लंबोदरा येणार कधी हो
सत्याचे पांढरे विषय आलाय आता गवलनीकडे स्तवन आणि घर या ठिकाणी झालेला आहे. बरोबर आहे ना. शक्ती तुऱ्याची खरी मजा ही म्हणतात गवलनीपासून बुवा बारीक खत्त पुढचा आता बोलत नाही. इथं बुवा म्हणतात यांना मी तस सांगतोय बारी प्रेमान करा प्रेमान करा प्रेमान करा. म्हण बुवा माझे बंधू आणि माझा आधार स्तंभ सचिन दादा मालक दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आले. मानाचा मंजूर करतो. बुवाना मागाशी म्हटल्याप्रमाणे बुवाना शाकाहारी पचत नाही त्यांना सारखा मटाण लागतो म्हणून बुवा आज मगाशी म्हटल्याप्रमाणे चे भन काय होईल तो होईल. बुवाना प्रेमाच्या गवलनी पचत नाहीत. बरं ते म्हणतात भागाला भाग पण प्रेमाची गवलन गायला बुवा भाग पण देत नाहीत आणि सगळाच आपला विसरतात बुवा. आणि म्हणून मित्रांनो आज एक आगळा वेगळा विषय बुवांसाठी या ठिकाणी आलेला आहे. बुवा अजून तुम्हाला सांगतो तुमचा आणि माझा काय भांडण नाही आपली काय भावकी कंदाल नाही. तुमच्याप्रमाणे तुमच्या शेतात काय माझी गोरा गेलेली नाही बुवा. आणि जरी गेली तुम्हाला मी नेहमी सांगितलंय लांबोऱ्यानो त्यांना इथं खुर्ची द्या. मी सांगतोय अजून उगाच तुमच्या कानात थुकत बसतील काय बोलला सांगा पहिला काय बोलला. त्यांना इथं खुर्ची द्या मग त्यांना सगळं ऐकायचं की काय बोलताय ते. म्हणून सांगतोय बघा बुवा प्रेमाने तुमच्याशी आज बोलतोय. गवळण पण बुवा तुमच्यासाठी आज चांगला आगळा वेगळा विषय आणलाय. बरं आज मंगळवार म्हणतात भायांचा वार असतो. बरोबर आहे ना. अरे तुम्ही झोपल्या काय. आज मंगळवार बायांचा वार आहे. गवळण पण अगदी बुवाना रुचल पचल आणि त्यांना नॉनव्हेज हवाय ना हा बघू पोट भरून अगदी सगळ्यांनी खा. जे सोबतच आहे त्यांना पण थोडासा वाटून द्या. म्हणून गवळण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असणार. काना असून घरी तुझ्या दह्या दुधाचे भरलेले माठ. काना राधा तुला काय म्हणते अरे तुझ्या पण घरात त्या दह्या दुधाचे माठ भरलेले आहेत. तू पण एक गवळ्याचाच पोर आहेस. मग तुझ्या घरात पण आहे ना अगदी हवा तसा डेर दाबून चपून धरलेला आहे. म्हणून राधा तुला म्हणते अरे काना असून तुझ्या घरी भरलेले दह्या दुधाचे माठ. मग घेऊन सवंगडी येतो कान्हा अरे आमची आडवाय वाट. मग जाता मथुरे बाजारी आम्ही जाता मथुरे बाजारी हा धरतो नेहमी आमचीच पाट. मनाही सोडणार तुला आज मी कान्हा अरे या राधेशी आज पडले तुझ्याशी काना. आज राधा तुला एकट्यालाच नाही पण सोबतचे तुझं सवंगडी आहे. बरंच आहे तुमच्या पण बरंच आहे त्यांना पण आज सोडणार नाही बुवा. म्हणून सांगताय जे काय बोलतोय ते शब्दानी शब्द खरा लिया. गीतेवर हात ठेवून सांगतोय खरा बोलेल खोटा बोलणार नाही. तसं माझा शब्द मेल्यानं मी गातो एक आणि बुवाच्या कानातून घुसवाच भरताव काहीतरी. मग आता बुवा म्हणतात हे काय मला बोलत नाही. बुवा मी ते शब्द सोडलेच तुम्हाला बोलायचं नाही तर मी बुवाना बोलायचो आहे ना. कालेचोचीचा पोपट चोपारीची खंडा असं त्यांचे शब्द होत मी बोलायचो. पण मी आज बोलणार बुवा सॉरी आता एकदा फक्त बोललो तो मान्यमान करून घ्या. आणि म्हणून आज मंगळवार आहे बायांचा वार आहे. आग स्वयंपाक कर तू डाल हिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. आज ते माझ्या गवळणीला भाग येतील. आज गवळण माझी काय प्रेमाची नाही पोवा अगदी तापून चुकून येतील. म्हणून म्हणतं आग स्वयंपाक कर तू डाल हिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. जेवायला बघतन वाट ग बाया जेवाया बघतन वाट ग. आग साजने माझ्या बाया भुकल्यान ग
साजने माझ्या बाया भुकल्याने. ऐका मित्रांनो ऐका, गमतीशीर विषय आहे बुवा. आज तुम्हाला कानातली भोका नाही म्हणत, पण कान उघडे ठेवा. बाकीचा सगळा बाजूला ठेवा, पण कान पहिले इकडे लावा म्हणून म्हणतोय. अरे तू कशाला करतोस हाट रे, काना धरून आमची पाठ रे. काना तू हट्ट कशाला धरतोयस, म्हणजे आमची पाठ कशाला धरतोयस तू म्हणून म्हणतोय. अरे तू कशाला करतोस हाट रे, काना धरून आमची पाठ रे. मग फोडाया बघतोस माठ रे, आमचं फोडाया बघतोस माठ रे. काना आम्ही मथुरेच्या बाजाराला चाललोय, आम्ही आमच्या आपल्या चाललोय, तू आमच्या वाट्यात येऊन आमची वाट कशाला अडवतोयस. अडवतोयस ते अडवतोयस, वरून आमचा माठ पण फोडतोयस म्हणून म्हणतोय. का फोडतोस आमचं माठ रे, तू का फोडतोस आमचं माठ रे. आरला भोरे बघा मित्रांनो, आरला भोरे विकास सखाराम लांबोरे यांचं नाव ऐका एकदा बरं. विकास सर तुमचा कर्तव्य म्हणून म्हणतोय विकास सखाराम लांबोरे, पण मी काय म्हणतोय अरे लांबोरे. राधा म्हणते कानाला लांब हो, इथला पाहिजे नाहीसा हो, आमच्या वाटत कशाला येतोय. अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट रे. राधा काय म्हणते अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट रे. आणि जाऊनी तुझ्या घरची जाऊन चाट रे. बरोबर आहे ना. आमच्या कशाला येतोय, तुझ्या पण घरात अगदी दह्या दुधांना डेरं भरलेलंच आहे, हाय काय नाही कसली. लांब हो रे, इथं नाहीसा हो पहिला तुझ्या घरात जा. म्हणजे आमचा माठ फोडण्यापेक्षा तुझ्या घरची जाऊन चाट, घरची खालची चाट नाही तर वरची चाट, पण तुझ्या घरची चाट. आमच्याकडे कशाला. बरोबर आहे ना. काय चाट, घागर वरची चाट खालची चाट, कुठली पण चाट पण तुझ्या घरची चाट. आता म्हण काय बोलणार, काय बोलणार असं नाही. कथॉल कंपनी करायचं खुर्ची द्या, तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही अजिबात बोला, तुमच्या ऐकू द्या. म्हणतोय तू कशाला करतोस हाट रे. इंट्रो देता वाई काय द्या मध्ये द्या द्या भेटच्या कशाला करतोस हाट रे, काना धरून आमची पाठ रे. कशाला करतोस हाट रे, काना धरून आमची पाठ रे. फोडाया बघतोस माठ रे, फोडाया बघतोस माठ रे. अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट रे, जाऊन तुझ्या घरची घागर चाट रे. लांबोरे नको अडवू तू आमची वाट रे, जाऊन तुझ्या घरची घागर चाट रे. रस्ता धरून चावून या गोकुळच्या या चोराची या हराम खोलाची, गोकुळच्या या चोराची या हराम खोलाची. पडली माझ्याशी गाठ रे, आज पडली माझ्याशी गाठ रे. अरे लांबोरे नको अडवू आमची वाट रे, जाऊन तुझ्या घरची घागर चाट रे. लांबोरे नको अडवू आमची वाट रे, जाऊन तुझ्या घरची घागर चाट रे. लांबोरे नको
आम्हाला जाऊ दे आमच्या वाटेला आमची वाट जाऊन तुझ्या घरची घागर आमची वाट जाऊन तुझ्या घरची घागर कशाला करतोस हाडर घडून आमची वाटर कशाला करतोस हाडर घडून आमची वाटर कोणाय बघतोस माटर कोणाय बघतोस माटर नको अडवतो आमची वाटर आम्ही जाऊनी तुझ्या घरची घागरचा. मित्रांनो या ठिकाणी वेळ पण संपत आलेला आहे. शेवटचा मुखडा एका या ठिकाणी यंत्रणेमध्ये गातोय. मला वाटतं आमचा अपूर्व झाडेकर एक सुंदर असा ढोलकीपट्टू आहे. आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. मानाचा रचना करतो. आणि म्हणून मित्रांनो कलगीतुऱ्याच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात विषय माझा शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा. आणि मित्रांनो राजेश बुवाचा विषय हा यांच्यासारखा पळवट करणारा राजेश बुवा नाही. यांनी गेल्या वर्षीचा विषय कुठल्याही शाहिरांनी उत्तर न देता त्यांच्या स्वतःच्या मनानं त्यांनी तो बदललेला आहे. यावर्षी बुवांचा विषय वेगळा आहे. पण माझा विषय मित्रांनो आज गेली 7 ते 8 वर्ष तोच आहे. परवा त्यांनी ढोपरा टेकलेला आहे. पण माझा आजही शाहिरांना सांगणार बुवा म्हणतात आता माझा धूर कसा काढतील. आता मी त्यांचा उत्तर दिलेला आहे बुवा. म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका. पण जर माझ्या विषयाच्या अगदी जवळ जरी बुवा पोहोचला तरी हा बुवा जातीवंत बुवा गुरुचा राजेश बुवा चला आहे. तुमचा विषय मान्य करणार बुवा. पण तुम्ही उगाच आपली वडाची साला माग्याला लावता. एवढा रिकामा हाय कोण काय तुमचं मी 2 पैसा बुवा खाऊन नाही काय इथं कॉम्प्रोमाइज नाही बुवा. मी तुमचा उत्तर चुकीचा मान्य करू. आणि राहिला मुद्दा बुवा आजच्या या सर्वांचे कॅमेरे समोर लागलेले आहेत. आज बुवा या सर्व युट्यूबरच्या माध्यमातून तुम्हाला आज एक राजेश बुवाचं एक प्रामाणिकपणाने आणि शेवटचं सांगणार. बघा मित्रांनो या बसलेल्यापैकी कोणीही सांगावं की आपल्या जन्मदात्या बापावरती बोलल्यानंतर कोणाचं रक्त पेटून उठणार नाही. तुम्ही शांत बसाल काय? शांत बसाल? आपल्या बापावरती बोलल्यावर कोणी शांत बसाल काय? बारी तुमची आणि राजेश बुवाचे काय बोलायचं आहे. दोनाच्या शिव्या 4 घाला राजेश बुवाला घाला. आज जर बुवा तुम्ही माझे गुरुवर्य माझे वडील जर विजय बुवांवरती बोललात बुवा तर बारी आजची बुवा लांबच राहिले. मी आयोजकांना पण मागाशी बोललोय बरोबर आहे ना मित्रांनो. बारी तुमची आणि माझी. तुम्हाला काय झपाट करायचं आहे अगदी माझ्या उराव बसायचं आहे माझ्या बसा म्हणून सांगतो. पण माझ्या गुरूंवरती बोलायचा तुमचा अधिकार. तुमचा गुरु घरात झोपले त्यांना आम्ही बोलतो काय. मग माझ्या बापावरती बोलण्याचा तुम्हाला अधिकार. आणि आज जर बुवा बोललं तर जे दिसत नाही तो जंगलवरती वाढवला पण जे दिसत नाही तिथं पण बुवा शाप काढी म्हणून सांगतोय बुवा. म्हणून
एक महत्वाचा मुद्दा एका मुद्द्यात त्या ठिकाणी विषय घेतोय, बारी संपवतोय मित्रांनो. माझी जी शाखा आहे या शाखेवरून मित्रांनो काल थोडासा एक विषय वाचला होता, पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी डिक्लेअर करतोय, जी माझी शाखा असते सुंकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर, ही शाखा येत्या मित्रांनो ब्रीदपूजन जे माझ्या मंडळाचं आहे त्या ब्रीदपूजनामध्ये ही माझी शाखा मी माझ्या सालालाल घराण्यामध्ये साजरीत करून घेतोय. आणि हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचावा ज्यांनी ज्यासाठी केला होता अट्टहास, पण तो शेवटचा दिवस त्यांना घोड करताना आला. त्यांना एक सांगणं आहे, ही वारी राजेश मोवाच्यातच ही शाखा नाचणार. आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय या ठिकाणी गातोय, बारी संपवतोय म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असं. मी मित्रांनो परवा या ठिकाणी बुवांना विषय दिला होता की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझी खाली टीप अशी आहे, मला नारद मुनी सोडून उत्तर तुमचं अपेक्षित आहे. पण बुवा आपली वडाची सलाम गेला होता आणि म्हणतात अरे यगदाचा मान्य करा, गुडघा टेकले बुवानी. म्हणून विषय कसा आहे बघा, शेवटचा विषय घ्या माझा भीमराया वाणी. हा घ्या चला लवकर. म्हणून म्हणतो बघा, आता हे तुरेवाला आहे ना, शक्तीवाली म्हणजे आदिमाई, कलगीवाली म्हणजे आदिमाई, आणि भगवान शिवशंकर म्हणजे तुरेवाला. म्हणजे आज मी ह्याची बायको आणि हा माझा नवरा. म्हणजे हे म्हणतात ना, हे म्हणतात अरे मी तुरेवाला आहे, अरे मी तुरेवाला आहे, म्हणून म्हणतोय बाबा, म्हणून म्हणतोय. ऐका, अरे मर्द सारखा तू मर्द खरा. बरोबर आहे ना, मी तुरेवाला आहे, मी तुरेवाला आहे, मी बाते आहे. मग आम्ही कुठं म्हणतो तुम्ही बाई आहे? तुम्ही दोन डोळ्यांचं, दोन हातांचं, दोन पायांचं आणि मधल्या एका तिसऱ्या पायाचं तुम्ही पुरुषच आहात. आम्ही तुमचा व्यंग कुठं बदललाय म्हणून म्हणतोय काय, अरे मर्द सारखा मर्द तू खरा, होत नाही तुझ्या विषय पुरा. हुआ या शक्तितेऱ्यामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे की आजचं शिक्षण मुलांचं लक्षात घेता एक सुसंस्कृत आणि अनुभवी अशी ही व्यक्ती आहे, शाहीर आदरणीय भिकाजी लांबुणे. म्हणून म्हणतोय, अरे मर्द सारखा मर्द तू खरा, होत नाही तुझ्या विषय पुरा, लाज ठेव शरम सांड्या. बघा हुआ नाही तर म्हणतील शिवीदिलान मला असा बोलला, मला कसा बोलला. हुआ विषय कसा आणला बघा, अरे लाज ठेव शरम सांड्या, तू हार मानतो का बोल भांड्या. बुवा म्हणतात एकदा असा मान्य करा, खरा बोल. अरे माझा उत्तरच नाही तो, तरी खरा बोलू म्हणून म्हणलं, हार मानतो का बोल भांड्या, तू हार मानतो का बोल भांड्या, सांग बुवा आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या, सांग बुवा आहे का तू रांड्या. पुढचे शब्द, अरे माझ्या प्रश्नाचं उत्तर का तुझ्यानं जमत नाही, हातबल झाला बुवा तू, सांग आता तू करशील काही. अरे कर तू याचा विचार पुरा, मगच मिरवून दाखव तुरा, तू काड्या माकड तोंड्या. अरे हार म्हणतो का तू रांड्या, हार म्हणतो का बोल भांड्या, सांगू आहे का तू रांड्या, हार म्हणतो का बोल भांड्या, सांगू आहे का तू रांड्या, हार म्हणतो का बोल भांड्या, सांगू आहे का तू रांड्या, हार म्हणतो का
तुला नाचाचा जंगी सामना गुरुवार दिनांक मित्रांनो 24 जुलै 2025 रोजी याच रंगमंचावरती सन्माननीय माझे गुरुबंधू शक्तिवले कलगीवाले शाहीर संदीपजी मोरे बुवा आणि तोरेवाले शाहीर माझे बंधू अनिलदादा गराटे यांचा हा मित्रांनो जुगलबंदीचा सामना याच रंगमंचावरती दिनांक 24 जुलै 2025 रोजी रंगणार आहे आणि म्हणून सन्माननीय शाहीर माझे बंधू सुनीलदादा लोगडे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहारदार मार्गदर्शन आलेला आहे मानाचा मोजरा करतो आणि मित्रांनो काही गडबडीत मग नाव राहून गेलंय माझे बंधू आणि या कलेचे निस्सीम चाहते राजापूर तालुक्याचे सुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा भोवड दादा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मोजरा करतो शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं माझी प्रथम फेरी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद पुन्हा एकदा सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि आजचा हा कार्यक्रम हाऊसफुल केलात त्याबद्दल पुनश्च आभार मानतो आणि आज या ठिकाणी शक्तिवाली शाहीर कलगीवाली शाहीर आमचे बंधू राजेश दादा निकम यांचा सत्कार आमचे कोकणी युट्यूबर्स करतायत तर त्यांनी हे सत्कार स्वीकारावा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या राजेश दादांसाठी